उत्कट भावना. एका बाईच्या घरी असलेल्या शंकराच्या चित्राच्या डोक्यातून गंगा वाहू लागली. त्या बाईच्या लोक पाया पडू लागले. उपासना कमी होऊ लागली. ती दुःखाने झिजू लागली. वाणीरूप श्री महाराजांच्या हे कानावर घातले. तेव्हा श्री म्हणाले, जेथे उत्कट भावना आहे तेथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतात. परंतु उपासकाची भक्तीची भावना नेहमीच तितकी उत्कट राहील असा नेम नाही. म्हणून उपासकाला मूर्तीत चैतन्याचा अनुभव येऊनही पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही. त्या बाईचा फोन आला व श्रींना कळवण्यास सांगितले. तेव्हा श्री म्हणाले, भावनेची उत्कटता पहिल्यासारखी राहिली नाही. साधनातील सहजता राहिली नाही. सद्गुरूंची प्रार्थना करून त्यांना पूर्ण शरण जावे हाच एक उपाय आहे. तसे केल्यावर बाईचे समाधान झाले. श्री गोंदवलेकर महाराज.